सकाळ सकाळी इथं मानक्यापाशी आलतो मी, हो बनत होता पानं. तर आपलं आलतं पार्सल, मी आलतो गावात न्यायला. तर पार्सल घेतलं होतं आपण सेल्फी स्टिक. तर इथं अक्षापाशी आलो, हे आपला क्लासमेट, याला म्हणलं कसं काय सेल्फी स्टिक, तेव्हा म्हणला एक नंबर भाई, नाद खोळा. ते म्हणलं आता काय नसते व्हिडिओ नाही, म्हणलं आता मला काम आहे थोडं, मी काम आवरून आलो. मग पोल्ट्री मध्ये आलो, आल्याच नंतर या आतलीचे बाहेरची चप्पल बाहेरच काढली आणि आतला बूट घालून आतमध्ये गेलो. कारण की आतमध्ये इकडे आल्याच नंतर बरं रूम खराब होती आणि पुन्हा मलाच बाहेर झाडून घ्यावं लागते. म्हणून पोल्ट्री मध्ये आलो आतमध्ये, खाद्य टाकायला सुरुवात केली. कारण की आज आपल्याला जास्त गोण्या टाकायचे होते म्हणून लवकरच काम आवरायचं होतं. मग काय सुरुवात केली, प्रत्येक भांड्यामध्ये अशी एक 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 बकेट टाकून द्यायची. आणि आता एवढ्या अशा 15 गोण्या टाकायच्या होत्या मला. मग काय सगळ्या गोण्या टाकून घेतल्या आणि पक्षी एकदम आरामात खायला लागले. म्हणलं ओके, म्हणलं आता तुमचं नियोजन झालं ना, म्हणलं आता वाघ सगळीकडे फिरायला मोकळा. मग काय आम्ही जामखेडला गेलो होतो आणि जामखेडला जाता जाता म्हणलं चला पेट्रोल टाकावं लागेल, वाघ असा मोकळा नाही, पैसे बी घालावं लागते. पेट्रोल टाकताना असं वाटतं की कव्हर बी टाकावं. डॉक्टर पशी आलतो तर हे डॉक्टर पशी पहिलाच एक मांजर बसलो होता. आता मला झालत्या पेशी कमी जास्त झालत्या आणि माझ्या अगोदर सावकार बसला होता तिथं. अरे म्हणलं सलाईन मला लावायचंय, तुला नाही, तू उठला का तिथला. मग काय तिथून काम झाल्याच नंतर आम्ही सगळं सामान आवरलं. इतकं सामान होतं की आम्हाला कुठं कुठं ठेवा ते बी कळत नव्हतं. मग काय संध्याकाळी गावात आलो आणि हे इथं आपले हे देशमाने, हे आपल्याहून डबल वयाचे येतं, हे आपले फॉलोअर्स भेटले, त्यांना म्हणलं बाय बाय आणि आजचा ब्लॉग तुमच्यापाशी संपितो. धन्यवाद.